जय शिवराय. मी सचिन गाडीवकर. मी तुमका या व्हिडिओद्वारे दिगोळे गाव दाखवतले. तर ह्यो चान्स म्हाका आज पाचपर्तो निमित्त भेटलो. तर मी ह्यो सोडूक नाही आणि म्हटला जाऊया त्या निमित्तान. तर ह्या माझा असा आजोळ म्हणजेच मामाचो गाव. तर अगदी निसर्गाच्या कुशीत आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी ह्यो गाव वसलेलो असा. तर मी थैली मंदिरात दाखवूचो प्रयत्न करतले. तर ह्या असा स्वयंभूचा मंदिर. तर मंदिरात आम्ही थंय गेलो आणि पाया वगैरे पडलो. तर तुम्ही दीपमाळ बघू शकता अजून कशी आहे, एकदम जुन्या पद्धतीचीच आहे. आणि हे पांडवकालीन विहीरसुद्धा असा. तर मी थंय गेले नाही, पण म्हणजे देवळाच फिरले मी पाहुण्यांसोबत. तर ह्या असा स्वयंभू मंदिर. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दिरबादेवीच्या मंदिरात गेलो. तर ही दिरबादेवी दिगोळे गावची. पाया वगैरे पडलो आणि त्याच्या बाजूकच अगदी गाव चव्हाट्याचं मंदिर असा. थंय पण आम्ही पाया वगैरे पडलो. आणि त्याच्यानंतर मग पुढे आम्ही त्यांचा गांगोचा आणि महालक्ष्मीचं मंदिर असा दिगोळे गावचा. तर तिकडे जाऊ आम्ही निघालो. तर तुम्ही निसर्ग बघू शकतास. जो व्हिडिओमध्ये दिसता तो सगळं सह्याद्रीचा डोंगर असा समोर आणि अगदी त्याच्या पायथ्याशी हो गाव असा. तर हे आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो. थंय पाया वगैरे पडलो. आणि ही सगळी जुनी मंदिरं असत. खास करून कोकणात ही तुमका अशा पद्धतीची मंदिरं बघू गावतली. जर तुम्ही इलात तर खास आकर्षण असतं. या लाकूड सामान आणि जांभो दगड ह्यो कोकणात विशेषतः भेटता, अवेलेबल असता. त्या काळी पूर्वी ह्या दोन गोष्टींपासूनच मंदिरं बनवली जायची. तर आतासुद्धा काही मंदिरं ह्या दोन गोष्टींपासून बनवलेली असत आणि खूप अशी चांगली दिसाक असतात. आणि अजूनही ती अस्तित्वात असत काही ठिकाणी. तर तुमका ती बघूक गावतली. माझी ह्या ग्रामदेवतेकडे एक प्रार्थना असतात की ह्या गावावर जा पाणी टंचाईचं संकट असा आता लवकरात लवकर दूर होते. बाजूक एक नरडेव्या गाव असा. तर तलावाचा जा काम चालू असा, जा अर्धवट असतात किंवा रखडलेला असतात, तर लवकरात लवकर पूर्ण होऊ दे, जेणेकरून ह्या गावाक पण पाणी थोडाफार भेटू शकता. आणि इथलो म्हणजे थैलो माणूस, थैला गावातली लोका थंयच शेतीवाडी सगळा सांभाळून थंयच राहू शकतात. आणि तो तिथलो निसर्ग आणि गाव त्या दृष्टीने जपलो जायत अशी आशा असा. नंतर आम्ही गांगेश्वराच्या देवळाकडे गेलो. तर तुम्ही बघू शकता ह्या पण मंदिराची रचना तशीच असा, एकदम पुरातन अशी लाकडी. आणि ह्या पण त्याच्या बाजूकच मंदिर असा. थंय पण आम्ही पाया वगैरे पडलो आणि नंतर मग घरा गेलो. आणि थंय पाचपर्तनाचा कार्यक्रम आम्ही जेवण वगैरे थंय वाढून आमका थंय पाचपर्तन कार्यक्रम पूर्ण करून आम्ही मग घराक निघालो. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.